आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर माइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. खरं गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी जी चिंता व्यक्त केली त्याबद्दल आता इथले पोलीस अधिकारी, साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामस्थ समितीच्या त्या बाबतीमध्ये चर्चा झाली. आता काही धोरणात्मक निर्णय आपण केलेले आहेत आणि त्यामध्ये मला वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये जर तशा पद्धतीची कारवाई जर झाली ठरल्याप्रमाणे आपोआप त्याला अटकाव येईल अशी असा मला विश्वास आहे. शेवटी काय की या ठिकाणी येणारा जो भाविक आहे तो ज्या भक्तिभावना येतो त्याबरोबर ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्याचा सुद्धा शिरकाव होत चाललेला आहे. आणि दुर्दैवानं वाढत्या गुन्हेगारीमुळे भक्तांना त्रास होतो आणि स्थानिक ग्रामस्थांनाही त्या बाबतीमध्ये त्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई कडक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्या दृष्टीने आता त्यांनी कंबर कसलेली आहे. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याबद्दल जे पाऊल उचलले त्यामुळे त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यामध्ये सुद्धा होईल. मला वाटतं शिर्डीचा तोच भाग आहे की येणाऱ्या आजूबाजूच्या भागातून येणारे जे काही गुन्हेगार आहेत त्यातून ते अंमली पदार्थ ते तस्करी करतायत, ते सेवन करतायत. त्यामुळं तो जो उच्चार त्यांनी मांडलेला आहे विशेष करून रात्रीच्या वेळी त्याच्या संदर्भात सुद्धा आता कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाही, आता बरेच निर्णय खरं म्हणजे ज्या मंदिर प्रशासनाच्या किंवा स्थानिक गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये उदाहरणार्थ ऑटो रिक्षा चालकांकडून जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्याकडून गुन्हेगारीला संरक्षण मिळतं. गुन्हेगार त्या ऑटो रिक्षाचा वापर करतात. अंमली पदार्थाची त्या ठिकाणी त्यातून तस्करी होते का? ज्या काही बिगर नंबरच्या मोटरसायकल आहेत, भरधाव जाणाऱ्या गाड्या आहेत, हे सगळे गुन्हेगारच करू शकतो या गोष्टी. आता याला मोठ्या प्रमाणात अटकाव करण्याची गरज आहे. सध्या शिर्डी पोलीस स्टेशनला मुळातच मनुष्यबळ कमी आहे. आता अन्य पोलीस स्टेशनमधून काही मनुष्यबळ आपल्याला घेता येईल का? मी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सुद्धा मी चर्चा करीन. जवळजवळ आपण 600 अतिरिक्त पोलीस आपल्या अहिल्यानगरला मिळावेत असा प्रस्ताव आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडलेला आहे. परंतु उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर कसा करता येईल त्या बाबतीमध्ये विशेष करून शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांच्याही सुरक्षा विभागाची मदत घेण्याबद्दलही आज चर्चा झाली. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.